नमस्कार मंडळींनो, मी पुष्पा तुमचं आपल्या पुष्पा किचन सिक्रेट्स मध्ये मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघणार आहे मस्त अशी स्पेशल मुघलाई राईस रेसिपी। जर रोजचा भात खाऊन कंटाळा आला असेल किंवा जर रविवारचा दिवस असेल, सुट्टीचा दिवस असेल, काही फारसं करायचं मन नाही, तरीही काहीतरी स्पेशल खावंसं वाटतंय, तर ही रेसिपी आहे तुमच्यासाठी। तर इथं सगळ्यात आधी मी काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत। तुम्ही इथं पाहू शकता, गाजर, कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, त्याचबरोबर काकडी या सर्वांचे मी उभे काप करून घेतलेले आहेत। अर्धा इंच आलं, एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, कढीपत्त्याची पानं आणि काही ड्रायफ्रुट्स मी इथे घेतलेले आहेत। तर ड्रायफ्रुट्स मध्ये बदाम, मनुके, काजू मी इथे घेतलेले आहेत। जर तुमच्याकडे पिस्ता असेल तर तोही तुम्ही घेऊ शकता। तर आता हे सगळं आपण वेगवेगळं तेलामध्ये परतून घेणार आहोत। वेगवेगळं म्हणजे ड्रायफ्रुट्स आधी परतून घेणार आहोत, त्यानंतर बाकीचे जिन्नस एकत्र परतले तरी चालतील। बाजूला मी इथं भातही शिजत ठेवलेला आहे। जो तांदूळ वापरलेला आहे तो हैदराबादी राईस आहे। तर इथं मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे। तितका भात जो आहे तो 3 ते 4 लोकांना पुरेसा असतो। तांदूळ शिजवताना जर तुमच्याकडे 1.5 वाटी तुम्ही तांदूळ घेत असाल तर साधारण 2 ते 2.5 वाटी पाणी घाला। जर त्यानंतर पाण्याची गरज वाटली तर तुम्ही घालू शकता। आणि ज्यावेळी भात शिजत ठेवता त्यावेळेला त्यामध्ये 1 चमचा तूप घाला, की ज्यामुळे जो तांदूळ आहे तो सुट्टा होतो। आता माझे इथे ड्रायफ्रुट्स भाजून झालेले आहेत, त्यासोबतच त्यामध्ये इतर भाज्या देखील आपण तेलामध्ये थोडंसं शॅलो फ्राय करून घेत आहोत। तर इथं आपले सगळे जिन्नस शॅलो फ्राय करून झालेले आहेत। यानंतर आपण तयारी करणार आहोत ती फोडणीची। मी इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर यामध्ये मोहरी तडतडली की आपण फोडणी घालून घेणार। तर या फोडणीसाठी काही सुका मसाला आपल्याला लागणार आहे। तर तुम्ही इथं बघू शकता, मी इथं जिरे घेतलेले आहेत, त्याचसोबत जे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत, मिरे घेतलेले आहेत, लवंग, तमालपत्रीची पानं, सुकी मिरची, त्याचसोबत जे आपलं चक्री फूल असतं ते, बदाम फूल, इतर मसाला देखील जो आपण चटणीसाठी वापरतो तो देखील वापरला तरी चालेल। इथं मोहरी तडतडल्यानंतर आम्ही इथं जिरे घालून घेतलेले आहेत आणि हे बाकीचे मसाले देखील त्यामध्ये घालून थोडेसे परतून घ्यायचे। मसाला थोडा भाजला गेला की यामध्ये कांदा, शिमला मिरची, आलं लसणाची पेस्ट घालून पुन्हा एकदा हे थोडंसं भाजून घ्यायचं। आता या फोडणीमध्ये आपण दही घालून घेणार आहोत, पण या दह्यामध्ये आपण काही जिन्नस घालणार आहोत। तुम्ही इथं बघू शकता, जवळपास 2 चमचे लाल तिखट, एक पाव चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा किचन किंग मसाला, जिरे पावडर, धने पावडर हे देखील तुम्ही वापरू शकता। त्याचसोबत मेथी पावडर देखील मी इथं वापरते आहे आणि चवीपुरतं मीठ। आता हे सगळं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं।
आता या साऱ्या मिश्रणाला उकळी आली की यामध्ये आपण शिजवून घेतलेला जो भात आहे तो घालून घेणार आहोत. भाताची शीतं थोडीशी मोकळी करून घ्यायची आधी आणि त्यानंतरच त्यामध्ये टाकायची. आता वरून यामध्ये थोडासा म्हणजे एक अर्ध्या लिंबाचा रस आणि थोडंसं पाणी घालून हा भात चांगला वाफवून घ्यायचा. म्हणजे एक 15 मिनिटं पुन्हा एकदा शिजवून घ्यायचा की ज्यामुळे आपले सगळे जिन्नस शिजतात. आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून तुम्ही याला गार्निश करू शकता. तर इथं तयार आहे आपला स्पेशल मुघलाई राईस. तर हा राईस तुम्ही असाच देखील सर्व करू शकता. काही जण तुपासोबत खाऊ शकतात, पण मी इथं यासोबत रायता केलेला आहे, जसा हॉटेलमध्ये मिळतो तसा, म्हणजे मुघलाई राईस सोबत रायता. तर रायत्यासाठी मी इथं एक काकडी बारीक चिरून घेतलेली आहे, एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, त्यासोबतच एक टोमॅटो देखील बारीक चिरून घेतलेला आहे, 1 वाटी दही आपल्याला इथे लागणार आहे आणि त्यासोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर. आता यामध्ये मी 1 वाटी दही घालून घेतलेला आहे. चिमूटभर साखर आणि चवीप्रमाणे मीठ तुम्ही यामध्ये घालू शकता. चवीप्रमाणे म्हणण्यापेक्षा पाव ते अर्धा चमचा मीठ बास होतं. त्यासोबतच एक पाव चमचा चाट मसाला देखील तुम्ही घालू शकता आणि हे सगळं एकजीव करून म्हणजे थोडंसं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही फोडणी देखील करून घालू शकता, पण मी फोडणी वगैरे काही नाही करत, कारण जसं आपण कच्चं खातो तेवढं जास्त फायब्रस असतं. तर आता हा रायता झालेला आहे तयार. आपण हा रायता भातासोबत सर्व करणार आहोत. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा की ज्यामुळं अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपींचे व्हिडिओ तुम्हाला देखील पाहायला मिळू शकतात. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा. धन्यवाद.